एरिया लोकेशन आधी पहा मंडळी। त्या घराच्या जवळ हे तुम्ही बघू शकतात गार्डन असणार आहे। सगळे घरच दिसतात इथं आणि घराबद्दलच आपण इथं चर्चा करणार आहे आणि सगळी काही सुखसुविधा मंडळी आज तुमच्यासाठी भरपूर अशी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये सादर होणार आहे। व्हिडिओ सोडायचा नाही, संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ बघायचा। आणि घर खरेदी केलं ना तर तुमच्या बजेटमध्ये बसणारं घर आहे आणि बघायला गेलं कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये असणार आहे। मी एक रिक्वेस्ट करणार आहे की व्हिडिओला सोडायचं नाही, संपूर्ण डिटेल ऐकायची मंडळी। त्या घराच्या जवळ हे तुम्ही बघू शकतात गार्डन असणार आहे आणि सगळी काही सुखसुविधा असणार आहे आणि घर खरेदी केलं ना तर तुमच्या बजेटमध्ये बसणारं घर आहे आणि बघायला गेलं कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये असणार आहे। मी एक रिक्वेस्ट करणार आहे की व्हिडिओला सोडायचं नाही, संपूर्ण डिटेल ऐकायची डिटेल घ्यायची आणि तुमच्या बजेटमध्ये एक मस्तपैकी 2 मजलीचे घर आणलेले आहे। तुम्ही कुठं जाऊ नका, हे व्हिडिओ जे असणार आहे ह्याला सोडू नका, कारण की आज तुमच्यासाठी एक जबरदस्त अशी प्रॉपर्टीची डिटेल देणार आहे। सोबत मी तुम्हाला डायरेक्टली जे आहे 11 लाखामध्ये 10 गुंठे किंवा 21 लाखामध्ये, चला 21 लाखामध्ये 10 गुंठे, ती पण बागायती शेतीबद्दल मी इथं चर्चा करणार आहे। व्हिडिओ मी एक डिटेल सांगतो तुम्हाला की व्हिडिओ अजिबात सोडू नका, कारण की बघा तुम्ही काय होतं माहिती आहे का, लोक बघत नाही नीट यार आणि माहिती घेत नाही, त्यामुळं काय होतं जी माहिती द्यायचं आहे ना माणसाचा मूड तो जातो। ओके, तर चला सुरुवात करू आपण डिटेल द्यायला। जय महाराष्ट्र, जय पुणे मंडळी। मी कासिम शेख, जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेटचे चॅनल आहे। भरपूर अशा गोष्टी आपण आज या व्हिडिओमध्ये करणार आहे। एक तर आपल्याला 2 मजली किंवा 3 मजलीचे रो हाऊस पाहिजे आणि ते आपल्याला भेटायला पाहिजे, अगदी बजेटमध्ये भेटायला पाहिजे। आणि का भेटायला पाहिजे आणि कुठं भेटायला पाहिजे, का भेटायला पाहिजे की आपल्याकडं पैसे आहे राव, आपला जो बजेट आहे तो 15 लाखाचा किंवा 10 लाखाचा बजेट आहे। तर मला हे सांगा, तुम्ही या बजेटमध्ये कुठं भेटणार तुम्हाला सांगतो मी तुम्हाला, पण तिथं पण ॲडजस्ट करायला लागणार त्या घरासाठी पण। तर ते मंजूर असलं तर तुम्ही या आणि तुम्हाला खरंच एक चांगले भारी घर पाहिजे, 1000 स्क्वेअर फीटच्या जमिनीवरती बांधलेले पाहिजे, तर हा जो व्हिडिओ असणार ना ह्याला अजिबात स्किप नाही करायचं, कारण की तो घर हातातून निघून जाणार आहे। मी तुम्हाला डिटेल देतो, त्या जमिनीची पण डिटेल देतो आणि त्या रो हाऊस टाईपच्या घराबद्दल पण सांगतो। विश्वास तुम्हाला बसत नसेल तर हा व्हिडिओ सोडू नका, एक डिटेल आपण इथं शेअर करू तुमच्याबरोबर। ओके, अहो मी तुम्हाला काय बोललो, ओके बोललो। आता ओके बोललो म्हणजे काय, अहो मंडळी जे आपल्याला जे बजेटमध्ये घर पाहिजे ना तो बजेट बघायला गेलं तर एवढा कमी आहे की 15 लाखामध्ये काय भेटू शकतो, 140 स्क्वेअर फीटचा घर किंवा काय 500चं भेटणार का, मला हे सांगा। आणि बघायला गेलं त्या घराबद्दल मी एक तंतोतंतोची माहिती इथं बोलत असतो मी, आणि सगळ्या म्हणजे एक वेगवेगळ्या प्रॉपर्ट्या, एवढ्या प्रॉपर्ट्या आलेल्या आपल्या चॅनलवरती की विचारू नका। आज बघा मुद्दामून एक प्रॉपर्टी आली आहे गार्डनच्या बाजूचीच प्रॉपर्टी, त्याची डिटेल मी तुम्हाला इथं देणार आहे। पण तो घर एक वेगळा आहे, त्याचा बजेट जो असणार आहे त्या घराचा एक वेगळा बजेट आहे तो घराचा। पण लोकांच्या ज्या मनामध्ये चालू आहे ना की आपला घर जो आहे एक 10 लाखामध्ये किंवा 15 लाखामध्ये, मला हे सांगा, जे आपण प्लॉट खरेदी, एक प्लॉट आपण खरेदी करून तो घर बांधायला सुरुवात केली तर तो प्लॉटचा रेट काय असू शकतो,
तेवढं सांगा मला, त्या प्लॉटचं रेट काय असू शकतो. आणि मग सिटीमध्ये पाहिजे आपल्याला, तो प्लॉट जो आहे सिटीमध्ये पाहिजे. असे बरेचसे लोक आम्हाला कॉल करून आहे ना बोलत असतात की सिटीमध्ये एक अर्धा गुंठा जागेमध्ये घर असलं किंवा 1 गुंठ्या जागेमध्ये असलं तर ते सांगा आम्हाला. तर मी त्या लोकांना मी सांगतो की प्लीज बघा, त्या जे बजेटमध्ये सांगतात तुम्ही, तर त्या बजेटमध्ये भेटू शकतो तुम्हाला. पण ती जागा काय असू शकते, किती स्क्वेअर फीटचा तो घर असू शकतो, तुम्हाला विश्वास पटणार किंवा नाही पटणार. तुम्ही मग बोलणार की हे काय घर दाखवतो. पाठीमागच्या वेळेस असंच झालं की ते दाखवायला गेलं आणि बरेचसे लोक आले, ते घर बघायला आले, 10 लाखाचं पण बघायला आले, 15 लाखाचं पण घर बघायला आले. पण त्या जो घर होता, मी तुम्हाला आता मध्येच बोललं, 140 स्क्वेअर फीटचा डब्यासारखा होता. मग वरती काय होतं, म्हणजे खाली तर बाथरूमच असतं, वरती एक बेडरूमसारखं केलेलं आहे, वरती पत्रा वगैरे केलेले हे सगळं. आणि ह्या घराचा व्हिडिओ पण मौजूद आहे, जे 16 लाखाचं जे आहे ना, तोच घराचा संपूर्ण. असं बी नाही की तुम्ही नुसतं इकडं आलेले त्या गार्डनमध्ये उभं राहून बोलत बसतात, तर तसं बी नाही मंडळी. त्या घराचा संपूर्ण व्हिडिओ आपण बनवलेलं आहे, टाकलेले आहे. पण आज मुद्दामून बोलता बोलता माझ्या डोक्यामध्ये आलं की त्या घराबद्दल. अजून तुम्हाला मी बोलत होते की तुम्हाला अशी जागा दाखवणार. बघा, एक मायनस पॉईंट हे आहे जागेचा की जे लोक EMIवर देतात ना जागा सुलभ हप्त्याने, तर तिकडं मायनस पॉईंट हे असतं की ती जागा आपण बघायला जातो, तिकडं काही गाव वगैरे नसतात, नुसतं प्लॉटिंग आजूबाजूला शेती. तर ती जमीन घ्यावी का नाही? 100% घ्यायला पाहिजे. एक 2-3 वर्ष थांबलं तर त्या जागेला पण भाव येतो, कारण की त्याच्या बाजूची जी शेती असते ती सगळी प्लॉटिंगमध्ये कन्वर्ट असते, तर त्या जागेला पण 100% भाव असतो. पण तिथं डायरेक्टली घर बांधू शकतो का? बांधू शकतो, एक 3 वर्षामध्ये, कारण की आजूबाजूला पण डेव्हलपमेंट होत राहतो. तर ती पण संधी सोडू नका. आपल्याकडं कासारी फाटा, पुणे नगर रोड, ओके, शिक्रापूरच्या पुढं कासारी फाटा म्हणून ओळखला जाणारा परिसर आहे. त्या साईडला कमीत कमी बजेटमध्ये, म्हणजे किती, 4.5 लाख आहे, 5.5 लाख आहे, त्या बजेटमध्ये हे प्लॉटिंग आलेली. बरं, 11 लोकांमध्ये 7-12 असणारे, खरेदी खात असणारे, तर त्या 11 लोकांमध्ये घ्यावे का नाही? 30,000 रुपये आपल्याला गव्हर्मेंट रजिस्ट्रेशनला द्यायला लागतात. 30,000 रुपये, किती, 30,000 रुपये मोजायला लागतात गव्हर्मेंट रजिस्ट्रेशनला. तर ते गव्हर्मेंट रजिस्ट्रेशन झालं, पेपर झाले. आता आपल्याकडं काय आहे की तुम्ही 50% पण डाऊन पेमेंट केलं तर खरेदी खत, 7-12, संमतीपत्र, हे सगळं तुम्हाला 50%मध्ये देऊन टाकतो. फक्त एवढं आहे की NOC जो प्रकार आहे तो जोपर्यंत तुमचा पैसा फिटत नाही तोपर्यंत तुम्हाला NOC भेटत नाही. हे नोंद करून घ्या, ओके. म्हणजे तुम्ही कोणाला विकू शकत नाही, पण घर बांधू शकतात, तिकडं राहायला जाऊ शकतात त्या प्लॉटवरती. आणि 100% जो बेनिफिट असतो तुमचा तिथं असतो तुमचा. पण एवढं आहे, मी तुम्हाला एवढं बोलणार आहे की जी आलेली संधी जी आहे ना प्लॉटिंगची, ती सोडू नका. कारण की एकदम कमी बजेटमध्ये एवढं हाय लेवलचा जो बजेट आहे माणसाचा, तर आता तुम्हाला डायरेक्टली मी तुम्हाला हे पण सांगतो की डायरेक्टली जे आहे 11 लाखामध्ये 10 गुंठेचे शेतीचे प्लॉट आहे. तुम्हाला कसं शेतीचा दाखला वगैरे सगळं काही तुम्हाला दिलं जाणार आहे. पण प्रॉब्लेम काय माहिती का, तिथं बघा शेती म्हणजे 10,000 स्क्वेअर फीटचे जे प्लॉट आहे ते तुम्हाला घ्यायला लागणार. किती, 10,000 स्क्वेअर फीटचे प्लॉट, शेतीचे प्लॉट. आणि तिथं घर बांधायला, बोलायला गेलं आपण घर बांधायचं आहे तर शेतीमध्ये बघा तुम्हाला कसं, मी त्याचा एक व्हिडिओ आहे ना, एक्स्ट्रा व्हिडिओ तुम्हाला बनवून देणार आहे, तुम्ही तो व्हिडिओ पण बघा एकदा, ओके. भरपूर. आता हे जे आहे 11 लाखामध्ये 10 गुंठे, तर मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो की हे जे आहे प्लॉट म्हणजे शेती, डायरेक्टली पुणे सोलापूर रोड, केडगाव, चौफुला, 1 लाख रुपये गुंठा आहे, 10 लाख आहे, आणि 1 लाख रुपये तुम्हाला एक्स्ट्रा द्यायला लागणार आहे. टोटल किती आहे, 11 लाख आहे. 1.25 लाखांनी, 2 लाखांनी, 3 लाखांनी सुद्धा प्लॉट मौजूद आहे. तुम्ही आम्हाला संपर्क करा. आणि बघा, अजून एक सांगतो, त्याच्यामध्ये एक पॉईंट अजून आहे की तुम्ही कुठून येत असाल तर मेसेज करा आम्हाला, ओके. व्हॉट्सअप नंबर, हा जो नंबर दिसतो तुम्हाला तोच व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे. थेट तुम्ही
कॉल पण करू शकता, पण प्लॉटिंगबद्दल बोलायचं, पुण्यामध्ये बोलायचं नाही की पुण्यामध्ये पाहिजे तुम्हाला. थेट केडगाव चौफुला पुण्यापासून एक 70 किलोमीटर अंतर हे प्लॉट आहे शेतीचे. ओके, इकडं एक मायनस पॉईंट वीक पॉईंट आहे की 70 किलोमीटर आहे, म्हणून हे स्वस्त 11 लाखामध्ये, 1.25 लाखामध्ये, 2 लाखामध्ये, 3 लाखामध्ये, जशी पाहिजे तुम्हाला बागायत शेती ती शेती आहे. तुम्हाला बघायला यायचं असेल तर 3,000 रुपये तुम्हाला स्टार्टिंगला द्यायला लागणार, आपली गाडी जाती. ओके, त्यानंतर तुमचे 3,000 रुपये परत होणार आहे तुमचे 100%. मग त्यानंतर तुमच्याकडे गाडी असली तर तुम्हाला 1 रुपया द्यायची गरज नाही. आमचा एक माणसाला घेऊन जावा तुम्ही संगतमध्ये. ओके, बघा एवढं शॉर्टकटमध्ये दिलेलं. बाकीचं तुम्हाला त्या जागेबद्दल अजून माहिती पाहिजे असेल तर तुम्ही काय करा, कॉल करा, मेसेज करा, व्हॉट्सअप करा. ओके, भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनलवरती. मी कासिम शेख, जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल. जय महाराज.